नमस्कार, शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। शरयूज किचनमध्ये आपण हिवाळ्यात ज्या गोष्टी मिळतात त्यापासून बनणारे आपण पदार्थ बघतो। आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मुबलक प्रमाणात आले, तसंच बेळगावी वाटाणा सुद्धा आलेला आहे। आता हा बेळगावी वाटाणा म्हणजे काय, तर अत्यंत छोटा बेळगावी वाटाणा असतो, तो वर्षभर सुकून वापरला जातो। तर त्या सुकवलेल्या काळ्या वाटाण्याची रसदार भाजी शिकवणार आहे। तर त्या रसदार भाजीसाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते दाखवते। आता ही काळ्या वाटाण्याची रसदार भाजी तुम्ही घावनाबरोबर त्याचबरोबर वड्याबरोबर खाऊ शकता। कोकणी वडे असतात त्याच्याबरोबर खाऊ शकता। मी वडे कोंबड्याला जे वडे दाखवलेले तेच वडे आज आपण त्या भाजीबरोबर खाणार आहोत। तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया। बेळगावी वाटाण्याची रसदार भाजी करण्यासाठी बेळगावी वाटाणा लागणार आहे। बेळगावी वाटाणा असा असतो, हा सुकवला की छोटा होतो आणि जेव्हा आपण उकडणार तेव्हा असा मोठा होतो। खरं हा उकडायला खूप वेळ लागतो, त्यामुळे ह्यामध्ये उकडताना थोडंसं आपल्याला सोडा घालायचा आहे आणि मग कमीत कमी 3 शिट्या करायच्या आहेत। त्याचबरोबर आपल्याला कोथिंबीर लागणार आहे, आलं लसूण लागणार आहे, ओलं खोबरं लागणार आहे, टोमॅटो लागणार आहे, कांदा लागणार आहे, हिंग लागणार आहे, मोठी मोठी धण्याची भरड लागणार आहे, त्याचबरोबर भाजलेल्या जिऱ्याची पावडर लागणार आहे, हळद लागणार आहे, गरम मसाला आणि लाल तिखट लागणार आहे। तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया। सगळ्यात प्रथम मी एका बाजूला पॅनमध्ये कांदा कापून भाजून घेतलेला आहे, थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आलं लसूण, कोथिंबीर, ओलं खोबरं, कारण ही थोडीशी कोकणाकडे जाणारी डिश आहे, ह्यात मात्र ओलं खोबरं भरपूर लागतं आणि थोडंसं कोवळं ओलं खोबरं असलं ना त्याची चव छान लागते। त्याचबरोबर टोमॅटो आणि हा भाजलेला कांदा आपण सगळं मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहोत। असं आपण छान वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता ज्या पॅनमध्ये कांदा भाजलेला होता त्याच पॅनमध्ये तेल घालायचं आहे। ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त पाहिजे, कारण आपण तरी करणार आहोत, थोडीशी अशी मसालेदार भाजी करणार आहोत। पॅनमधलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये हळद, हिंग, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि हा मसाला घालायचा आहे। लाल तिखटाला थोडंसं भाजून घेऊया आणि आपण मसाला घालूया। मसाला छान भाजला पाहिजे, त्याचं तेल सुटलं पाहिजे, इतपत छान भाजायचा, कारण ह्यामध्ये टोमॅटो सुद्धा आहे, तो टोमॅटो सुद्धा छान भाजला गेला पाहिजे। आपला मसाला हा छान भाजलेला आहे। आता ह्यामध्ये आपण गरम मसाला, जिरेपूड, थोडीशी धणेपूड हे सगळं घालून छान मिक्स करणार आहोत आणि पुन्हा एकसारखं छान भाजून घेणार आहोत। आता आपण वाटाणे उकडताना मीठ घातलेलं नव्हतं, म्हणून पहिल्यांदा आपण मसाल्यामध्ये मीठ घालणार आहोत, कारण मसाल्यातलं मीठ वाटाण्यात, उकडलेल्या वाटाण्यामध्ये उतरणार आहे। आपल्या आवडीनुसार, आपल्या चवीनुसार मीठ वापरा। आता मसाला छान सुटू लागलेला आहे, तेल पण सोडायला लागलेलं आहे। आता मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे, आपण मिक्सरच्या भांड्यातनं थोडंसं जे मसाला उरलेला असतंय ते पाणी घालूया। थोडीशी चिरलेली कोथिंबीर, आपल्याला तर मसाला थोडा जास्त घट्ट वाटला तर थोडंसं पाणी तुम्ही वाढवू शकता। तुम्हाला कितपत भाजी तर ग्रेव्हीवाली पाहिजे आणि तरीवाली पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी वाढवू शकता। आता आपला मसाला छान भाजलेला आहे। आता ह्यामध्ये हे जे आपण उकडून ठेवलेले काळे वाटाणे हे घालतोय।
आणि एकसारखं छान हलवून घेतोय. आणि 5 मिनिटं झाकून ठेवतोय. 5 मिनिटं छान वाफ आल्यानंतर अशी आपली तरेदार मसालेदार भाजी तयार होते. तर ती आपण एका डिशमध्ये सर्व करूया.